गेल्या 3 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसाचा फटका आता कोकण रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय। कारण कोकण रेल्वेच्या अनेक रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या रद्द झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि याचाच फटका प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे। सकाळपासून चिपळूण रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। खरं तर अनेक दिवसापासून रेल्वेचे ज्या बुकिंग होत्या त्यासाठी खरं तर हे सगळे प्रवासी चिपळूण रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते, पण गेल्या 15 ते 16 तासापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे आणि ज्या रेल्वे आहेत त्या रद्द झालेल्या आहेत। पाऊस जो आहे तो कुठेतरी ओसरला आहे, पण रेल्वे वाहतूक मात्र पूर्णपणे विस्कळीत झालेली जी आहे ती पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने ज्या खाजगी बसेस आहेत त्या आता सोडल्या जात आहेत। खरं तर चिपळूण रेल्वे स्थानकावरून एसटी बसेस देखील मोठ्या प्रमाणात सोडल्या जात आहेत, पण ही रेल्वेची रांग जी आहे प्रवाशांची ती मोठी रांग झालेली पाहायला मिळते। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काका कुठनं आला? मी अलिबाग रायगड जिल्हा। कुठे जायचं होतं? मला जायचं होतं अलिबागला, रायगड जिल्ह्यामध्ये। मी काल संध्याकाळी बसलो होतो इथून आणि अचानक गाडी सुटायचा टाईम झाला। 4ची गाडी ती 5:45 आली आणि नंतर ती गाडी सुटलीच नाही आणि त्यांनी सांगितलं असं असं झालं आहे म्हणून। ठीक आहे तर बोलो मग काय करतात, तर रात्रभर आत्ता जाईल नंतर जाईल असं सगळं काय बोलले तरी काय झालेलं नाही। नंतर रात्री 11-12 वाजले तर लहान पोरं होती, त्यांचं जेवण खावण्याचं काही नाही। तुम्ही रात्रीपासून इथेच थांबलेला? तिथं जाते रात्रीपासून आम्ही दिव्याला होतो, आता आणली ते चिपळूणला गाडी। पण मग काय सांगण्यात आले? आता कसं जाणार आहेत तुम्ही? आता आम्ही एसटीने जाऊ, बघू एसटी भेटली तर, नाही तर मग असंच एसटी त्या लोकांनी एसट्या सोडल्यात ना, त्याने जाणार। तर आम्हाला आत्ता सांगितलं का ट्रेनमध्ये पाणी भरायला चाललंय आणि इथं घेऊन आले आणि आम्हाला इथं सोडले रस्त्यामध्ये। अनेक प्रवासी काल रात्रीपासून इथं जमलेले पाहायला मिळतात। 2 मिनिट ताई, कुठनं आलात तुम्ही? खेडवरून। तिकीट बुक होतं तुमचं? हो, आमची रिझर्वेशन होती, आमची तिकीट कन्फर्म होतं? हां, कन्फर्म होती। कुठं जायचं होतं? मुंबई। तुम्हाला कधी कळलं की ह्या पावसामुळे सगळ्या रेल्वे रद्द केल्या? त्याचं काही सूचना? आताच पण असं नाही बोलले की रद्द झाले म्हणून, शेवट लाईन टाकला की रद्द झाले म्हणून, अजून पण रद्द असं सांगितलं नाही। काल संध्याकाळी आम्हाला सांगितलं गेलं की रात्री 10 वाजेपर्यंत ट्रेन सुटेल म्हणून। आम्ही आखी रात्र तिकडेच काढली वाट बघून आणि सकाळी आम्हाला सांगितलं आलं की आम्ही पाणी भरायला गाडीमध्ये पाणी संपलंय म्हणून चिपळूणला चाललोय आणि चिपळूणला 2 तास बसल्यानंतर कळलं की ट्रेन रद्द झाली आहे। आता कधीपासून ह्या सगळ्या लाईन मध्ये थांबल्यात? कारण खूप मोठी लाईन आहे। 2 तास झाले। 2 तास झाले, 2 तास झाले आम्हाला। 2-2.5 तास झाले। सँडाक्रूज मुंबई। तिकीट कधी बुक केलं होतं? तिकीट 1-2 महिना अगोदरच बुक केली सगळं। आम्हाला सगळं आमची सगळ्याची कन्फर्म झालं, आमची सगळ्याची कन्फर्म आहे तिकीट। हां, अनेकांच्या तिकीट्स जे आहेत त्या कन्फर्म आहेत। खरं तर गेल्या 17 ते 18 तासापेक्षा अधिकचा कालावधी आता जो आहे तो लोटलेला आहे, पण कोकण रेल्वे या पावसामुळे विस्कळीत झालेल्या पाहायला मिळतं। कुठं जायचं? मी तुम्हाला सांगतो, मला जायचं आहे ॲक्च्युली। आम्ही काल 5 वाजता गाडी थांबलेली होती स्टेशनला। 5 वाजता गाडी थांबलेली आहे। कालचा 5 वाजता, इव्हिनिंग नाही, हा मॉर्निंग नाही, इव्हिनिंगला गाडी 5ला थांबलेली आहे। आम्ही 9:30ला विचारायला जेवण खाण्याची सोय रेल्वेने डिक्लेअर केली, जेवण खाण्याची सोय तुम्ही जेवण खाण करून घ्या, 10-10:15ला गाडी सुटेल। 10-10:15ला सुटेल म्हणून माणसं असे नाही राहिले की सुटेल। आम्ही जाऊन तिथे विचारलं, पण रेल्वे अधिकारी जे तिकीट मॅनेजर आहेत, मॅनेजमेंट, त्यांना विचारलं गाडी कितीला सुटेल, तर नाही 10 वेळा म्हणजे 15 सुटेल। प्रवासी पाहतोय की 15 तासापेक्षा जे आहे तो सांगतात की अधिक तास उलटून गेलेला आहे। मुंबई असेल किंवा राज्यातली इतर ठिकाणी असेल, त्यासाठी 1-1 महिना जे आहेत त्या तिकीट बुक केलेल्या आहेत, पण या पावसाचा फटका जो आहे तो रेल्वे प्रवाशांना बसलेला पाहायला मिळतोय। लांबच लांब ज्या रांगा आहेत त्या या चिपळूण रेल्वे स्थानकांच्या बाहेर लागलेल्या पाहायला मिळतात आणि एसटी प्रशासनाकडून एसटींचा जो आहे तो एसटी आता सोडण्यात येत आहेत। एक एसटी प्रवाशांच्या तिकीट जे आहेत त्या चेक करून रेल्वे प्रशासन आणि एसटी प्रशासनाकडून आता या चिपळूण रेल्वे स्थानकातून बसेस जे आहेत ते सोडण्यात येत आहेत। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, चिपळूण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।